मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण सुंदर अशी फुगाबाई डिझाईन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे तुम्हाला कोणत्याही साईजमध्ये तुमच्या मापाचं पेपर कटिंग लागणार आहे। उंचीला इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवलं तरी सुद्धा चालेल। इथे मी तयार उंची 7.5 इंच तयार ठेवणार आहे। इथे मी 1 इंच वाढवून घेतलेला आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची ठेवली तरी सुद्धा चालेल। घडी 9.5 आहे। तुमच्या मापाचं परफेक्ट तुम्ही ते पेपर कटिंग करून घ्यायचं आहे। दंडघेर 6.5 इंच ठेवलेला आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन। तुम्ही सुद्धा तुमच्या मापाचं परफेक्ट असं पेपर कटिंग करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला बाहीच्या समोरच्या बाजूला ही काठाची पट्टी सुद्धा जोडून घ्यायची आहे। ही पट्टी आपल्याला इथे 2.5 इंचाची तयार ठेवायची आहे, पण मी काय केलेलं आहे 1 इंच म्हणजे ह्या बाजूला सुद्धा लागणार आहे जास्तीचं अर्धा इंच, आणि इथे सुद्धा जोडण्यासाठी आपल्याला लागणार आहे जास्तीचं अर्धा इंच। त्यासाठी पट्टी तयार अधिक 1 इंच आपल्याला इथे परफेक्ट असं कट करून घ्यायचं आहे। ही आपली बाही आहे पेपर कटिंग। आता ह्याच्यावरती ही पट्टी अशी ठेवून घेते। हे आपल्या शिलाईच्या सहित झालं, लक्षात ठेवा। आता आहे अशी ठेवून घ्या। हे पहा, आहे अशी ठेवून घेतली आणि सरळ लाईनीमध्ये हे कट करून घ्या। सर्वात आधी एका लाईनीमध्ये पेपर कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। इथे मी एका लाईनीमध्ये पेपर कट करून घेतलेला आहे। आता हे आपलं एवढं बाहीचं पेपर कटिंग शिल्लक राहिलेलं आहे, कट करून घेतलं आपण एका लाईनीमध्ये, आलं लक्षात। आता इथे हे बाहीचं पेपर कटिंग आपल्याला ह्याच्यावरती हा ब्लाऊज पीस मधला शिल्लक राहिलेला कपडा आहे बाही डिझाईन बनवण्यासाठी। आता त्याच्यावरती असं ठेवून घ्या। इथे हे पहा, असं ठेवून घ्यायचं। आता इथे सुद्धा वरच्या बाजूला अर्धा इंच सोडून द्यायचं आणि इथे सुद्धा अर्धा इंच जास्तीचं कट करून घ्या। 1 इंच हे तयार उंची आहे का ह्या पेपरची, त्यामध्ये 1 इंच वाढवून घ्या। इथे सुद्धा शिलाईसाठी लागणार ही पट्टी जोडण्यामध्ये, आलं लक्षात। आणि इथे सुद्धा वरच्या बाजूला आपल्याला शिलाईसाठी लागणार बाही जोडण्यासाठी, त्यासाठी आपली एवढी पट्टी तयार आहे का त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्या, म्हणजे आपल्या इथे काही चुकणार नाही आणि शिलाईला सुद्धा व्यवस्थित राहील त्यासाठी। आता इथे एक मार्किंग करून घ्यायचं, जेवढं आपल्याला जास्त घ्यायचं आहे तेवढं इथे सुद्धा मी असं मार्किंग करून घेतलं। बघू शकता अर्धा इंच लागणार आणि इथे सुद्धा अर्धा इंच लागणार ही पट्टी जोडण्यामध्ये आणि वरचा अर्धा इंच बाही जोडण्यामध्ये लागणार। आता इथे आपण सर्वात आधी अस्तरवरती मापे टाकून घेऊया। शिल्लक राहिलेलं बाहीचं पेपर कटिंग आहे। हे पाशी घडी करून घ्यायची अस्तरच्या कापडाची। ही आपली बंद बाजू लक्षात ठेवायची आहे। आता हा कपडा ह्या बाजूला असं फिरवून घेते। हे पहा, असं पेपर कटिंग ठेवून घ्यायचं आहे। थोडंसं ह्या बाजूला जास्तीचं कपडा आपल्याला घ्यायचा आहे चुन्या टाकण्यासाठी। आता ही आपली बंद बाजूने तुम्ही इथे 4 इंचावरती मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल। 4 इंचावरती मार्किंग करून घेते। 4 इंच ठेवलेलं आहे, लक्षात ठेवा। अशी लाईन ओढून घ्या हे अशा पद्धतीने। आता इथे आपण बरोबर असं मार्किंग करून घेतलं। त्याच्या पुढे बाहीचं केलेलं पेपर कटिंग असं ठेवून घ्या, लक्षात ठेवायचं। आणि हा कपडा एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचा, जास्तीचा आहे तेवढा इथे मी कट करून घेते। इथे आपलं बरोबर असं व्यवस्थित मार्किंग करून झालं, जेवढं शिल्लक आहे तेवढं इथे कट करून घेतलं। आता हा पेपर मी बाजूला ठेवते। आता इथून इथे आपल्याला 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। 6 इंचावरती हे पहा, इथून 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। अशी लाईन ओढून घ्या। इथे मी 6 इंचावरती इथून इथे 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता इथे काय करा, थोडंसं असं कट मार्किंग करून घ्या दोन्ही सुद्धा बाजूने। इथे सुद्धा हे पहा, इथे सुद्धा मी असं मार्किंग करून घेतलेलं आहे। आता इथे हा ब्लाऊज पीस मधला कपडा आहे तेवढाच बरोबर असं त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्या। हे अस्तर त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने। आता हा कपडा हे पहा असं ठेवून घेतलं। जास्तीचा कपडा इथे मी कट करून घेते हे पहा अशा पद्धतीने। इथे मी कट करून घेतलेला आहे आणि इथे सुद्धा थोडंसं असं मार्किंग करून ठेवा, बरोबर असं मध्यावरती मार्किंग करून ठेवायचं आहे। आता सर्वात आधी आपल्याला इथे अस्तर जोडून घ्या। ही आपली सुईची बाजू अस्तर जोडताना आतल्या बाजूने जोडून घ्या, एकदम अशी सोपी पद्धत आहे। आता ह्याच्यावरती अस्तर ठेवून घ्या हे पहा अशा पद्धतीने अस्तर ठेवून घ्यायचं आहे। हे पहा बघू शकता, ह्या सुद्धा बाजूला असं ठेवून घेतलं आणि ह्या सुद्धा बाजूला असं ठेवून घेतलं। आता सर्वात आधी आपल्याला इथे अस्तर जोडून घ्या। हे पहा असं ठेवून घेतलं आणि दोन्ही सुद्धा बाजूंना अस्तर जोडून घ्यायचं आहे। इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंना अस्तर जोडून घेतलं। आता जेवढा शिल्लक असेल ना बाहेरच्या बाजूचा कपडा सावकाशमध्ये कट करून घ्यायचा आहे।
आता इथं आपण मार्किंग केलेलं आहे, बघू शकता 6 इंच घेतलं होतं ना, तिथे थोडंसं असं मार्किंग करून घ्या, म्हणजे ह्या कापडावरती मार्किंग होईल दोन्ही सुद्धा बाजूंना. हे पहा इथे सुद्धा, इथे सुद्धा, हे पहा अशा पद्धतीने ही सुद्धा बाजू. हा आपला मध्य आहे, लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना मार्किंग करून घ्यायचं. ह्या बाजूला तर आहेच. आता ही बाजू पकडा. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित आहे का ते सर्व आधी बघून घ्यायचं आहे. धागे असतील तर सावकाश कट करून घ्या. आता हे मार्किंग केलं का आपण, इथून आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. ते ह्या मार्किंगपर्यंत आपण इथे मार्किंग केलं का थोडंसं, तिथपर्यंत आपल्याला पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. आणि चुन्यांची तोंड एकाच दिशेला करून घ्यायची आहेत. एकदम अशी सोपी पद्धत आहे, नक्की जमेल. हे पहा असं पकडायचं, एकसारखे टाका. इथून सुरुवात करायची बरोबर. हे पहा अशा पद्धतीने आवड्यानुसार टाकले तरी सुद्धा चालतील. हे पहा अशा पद्धत, फक्त दोन्ही सुद्धा बाजू एकसारखे आले पाहिजेत त्या पद्धतीने. इथे आपल्या एका बाजूच्या पूर्ण चुन्या टाकून झाल्या. आता ही बाजू सुद्धा, हे पहा इथून सुरुवात करायची, एक चुनी पकडायची ह्यामधले. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. परत दुसरी, परत ही सुद्धा. हे पहा इथे ना दोन्ही सुद्धा बाजूच्या एकसारखे टाकून घ्या, कमी जास्त होऊ देऊ नका. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या चुन्या टाकून झालेल्या आहेत. आता बाहीचं पेपर कटिंग घ्यायचं आहे. हे पहा असं ठेवून घ्या. ही पट्टी जोडण्याआधी बघायचं आपल्या इथे व्यवस्थित आहे का, असं ठेवून घ्या. जर कमी पडलं तर काय करायचं, पट्टी जोडण्याआधी बघा, ते लक्षात ठेवायचं नेहमी. कमी पडलं तर काय करायचं, हे पहा एक चुनी काढून घ्यायची. ह्यामधली सुद्धा एक चुनी काढू शकता, इथली सुद्धा एक काढून घ्यायची आणि इथली सुद्धा एक काढून घ्यायची, म्हणजे जोडायला परफेक्ट पुरेल. आलं लक्षात. पण असं ठेवून बघत जा, ही समोरची पट्टी जोडण्याआधी लक्षात ठेवायचं नेहमी. आता ह्या दोन्ही सुद्धा बाजू एका लाईनीमध्ये करून घ्या. ही सुद्धा बाजू एका लाईनीमध्ये करून घ्या. हे पहा एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे. आता ही सुद्धा बाजू व्यवस्थित असेल का असं बघून घ्यायचं आहे, व्यवस्थित आहे का. हे अशा पद्धतीने बघून घ्या, एका लाईनीमध्ये करून घ्यायचं. आता हे अशा पद्धतीने पकडा. इथे बरोबर असं मध्यावरती एक मार्किंग करून घ्या. हे पहा हे असं पकडा, दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या, लक्षात ठेवा. आता इथे सुद्धा बरोबर असं वरच्या बाजूला एक मध्याचं मार्किंग करून घ्या. हे पहा इथे करून घ्या. आता बरोबर हे मध्य लक्षात ठेवा, म्हणजे हा मध्य आणि ह्याच्यावरती असं ठेवून घ्या. बरोबर मध्यावरती मध्य आपला आला पाहिजे, म्हणजे काय होतं एकसारखं होऊन जातं दोन्ही सुद्धा बाजू. आता इथे काय करायचं, सर्वात आधी हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या. लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा असं ना मार्किंग करून घ्या इथून. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या. ज्या पद्धतीने आपला बाहीचा आकार आहे ना, त्या पद्धतीने आपल्याला ते मार्किंग करून घ्यायचं आहे. पहा ही सुद्धा बाजू अशी मार्किंग करून घ्या. आता ही सुद्धा बाजू हे पहा असं ठेवून घ्या. वाटलंच तर काय करा, पिना लावून घेतले तरी सुद्धा चालतील. हे पहा एका सरळ लाईनीमध्ये असं मार्किंग करून घ्यायचं. आता ही सुद्धा बाजू एका लाईनीमध्ये असं मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने बघू. हे आपण मार्किंग केलं का त्याच्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. आपण इथे सुद्धा एक शिलाई देऊन घेतली आणि इथे सुद्धा एक शिलाई देऊन घेतली. हे पहा एवढं अंतर ठेवून दिलेले आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता, इथे शिलाई आहे, लक्षात ठेवा. हे पहा इथे बरोबर दिली मी. आता थोडंसं खालच्या बाजूला कट करून घ्यायचं, कारण की अर्धा इंच इथे लागणार, अर्धा इंच वरच्या बाजूला लागणार. थोडंसं अंतर ठेवून कट करून घ्या. हे पहा अंतर ठेवायचं आहे, लक्षात ठेवा. हे पहा अंतर ठेवलेलं आहे मी. हे पहा एका लाईनीमध्ये कट करून घेते. हे पहा लक्षात ठेवा, इथे माझी शिलाई आहे बरोबर. हे पहा एवढं अंतर ठेवलेलं आहे मी. इथे ही पट्टी जोडण्यासाठी लागणार आहे समोरच्या बाजूला. आता इथे सुद्धा वरच्या बाजूला थोडंसं अंतर ठेवून हे पहा ही सुद्धा बाजू लक्षात ठेवायची आहे. हे पहा थोडंसं अंतर ठेवून इथे सुद्धा आपल्याला हे पहा एवढं अंतर ठेवलं मी. इथे सुद्धा असं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने कट करून झालेलं आहे. आता इथे आपल्याला ह्या समोरच्या बाजूला पट्टी जोडून घ्यायची आहे. इथे मी बरोबर लांबीची जेवढी लागते तेवढी इथे मी पट्टी कट करून घेतली. आता ह्याला अस्तर जोडून घ्या सर्वात आधी.
आणि अस्तर जोडताना इथे असं वरच्या बाजूला ठेवून घ्या. हे पहा इथे ठेवून घ्यायचं अस्तर वरच्या बाजूला, पट्टीच्या वरच्या बाजूला. ही पट्टी आपली सुईची आहे लक्षात ठेवा. त्याच्यावरती असं अस्तर ठेवून घ्या आणि पूर्ण जोडून घ्यायचं आहे. दापटीप टाकून घ्यायची, अस्तर आतल्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे. इथे आपण अस्तर जोडून घेतलं. आता हा कपडा शिल्लक आहे ना, इथे कट करून घ्या वरच्या बाजूचा. हे पहा अशा पद्धतीने जेवढं माझं शिल्लक आहे ना तेवढं इथे मी कट करून घेते. आता ही पट्टी आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. हे पहा अशी ठेवून घ्या. ह्याच्यावरती कडेपासून लक्षात ठेवा, कडेपासून जोडून घ्यायची. अर्धा इंच पकडायला विसरू नका, अर्धा इंच. आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. आणि हे पहा ह्या बाजूने पकडायचं परत एकदा. हे पहा अशा पद्धतीने आणि दापटीप टाकून घ्यायची आहे. आपली इथे पट्टी जोडून झाली आणि दापटीप टाकून सुद्धा झालेली आहे. आता हे शिल्लक आहे एका लाईनीमध्ये करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे. आता ही सुद्धा बाजू एका लाईनीमध्ये करून घ्या. थोडंसं शिल्लक आहे, एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा असं ठेवून बघायचं व्यवस्थित आहे का, बघू शकता. ही सुद्धा बाजू बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने बरोबर आहे. आता मध्यावरती मार्किंग आपण केलेलंच आहे, बाही जोडण्यासाठी लागतं. हे पहा इथे बरोबर आहे. इथे आपल्या बाहीची उंची जेवढी आपल्याला पाहिजे होती तेवढी आपली बरोबर अशी तयार झाली. बघू शकता इथे वरच्या बाजूला आपलं बरोबर अर्धा इंच शिल्लक राहिलं बाही जोडण्यामध्ये लागणार तेवढं. बरोबर आपलं इथे शिल्लक राहिलेलं आहे. हे पहा त्यासाठी कटिंग करताना व्यवस्थित सावकाशमध्ये इथे कट करून घ्या. आकार देऊन बरोबर असं वरच्या बाजूला थोडंसं शिल्लक ठेवायचं आहे, ते लक्षात ठेवा नेहमी. इथे बाही डिझाईन बनवून झालेले आहे. एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली. तुम्ही सुद्धा नक्की अशाच पद्धतीने तुमच्यासुद्धा ब्लाऊजवरती बाही डिझाईन बनवून बघा. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.